हॅलो ऑफिसर्स, या व्हिडिओमध्ये मी येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे टॉपिक्स घेणार आहे. कृपया पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2020 आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित. महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य पदके, एकूण असे 256 पदके जिंकले. हरियाणा 200 पदकासह द्वितीय स्थानावर, तर दिल्ली तृतीय स्थानावर. मागील वर्षी पुण्यात झालेल्या या स्पर्धेत सुद्धा महाराष्ट्र अव्वल होता. महाराष्ट्राने यावर्षी जलतरण या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदकांची कमाई केली. पद्म पुरस्कार 2020 या पुरस्कारांची स्थापना 1954 साली झाली. यावर्षी 33 महिला, 18 विदेशी आणि 12 मरणोत्तर विजेते आहेत. महाराष्ट्रातल्या 13 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. काही पद्मविभूषण विजेते: अरुण जेटली यांना मरणोत्तर देण्यात आला आहे. सुषमा स्वराज यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आला आहे. अनिरुद्ध जुगुनाथ मॉरिशसचे हे विदेशी आहेत. MC मेरी कोम यांना सुद्धा पद्मविभूषण यावर्षी देण्यात आला आहे. काही पद्मभूषण विजेते: मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर देण्यात आला आहे. PV सिंधू ज्या की तेलंगणाच्या आहेत. आनंद महिंद्रा जे की महाराष्ट्राचे आहेत. नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ हे नाशिकमध्ये आहे. याला महाराष्ट्राचे भरतपूर सुद्धा म्हणतात. राज्यातील पहिले आणि देशातील 31वे रामसर स्थळ आहे. 2020 मध्ये देशातील रामसर स्थळांची संख्या 37 झाली आहे. उत्तर प्रदेशमधील 6, पंजाबमधील 3 आणि महाराष्ट्रामधील 1 अशा एकूण 10 स्थळांना 2020 मध्ये दर्जा दिला गेला आहे. नुकतीच लोणार सरोवर बुलढाण्यातील महाराष्ट्राची दुसरी रामसेट साईट ठरली आहे. परंतु हा प्रश्न राज्यसेवेला, लोणारबद्दल बोलतोय मी, जी दुसरी साईट आहे महाराष्ट्रातली, तो राज्यसेवेला येणार नाही, कारण राज्यसेवेला चालू घडामोडी या 2019-2020 या वर्षाच्या येणार आहेत. कंबाईनला तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पहिली रामसर साईट महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर जी की नाशिकमध्ये आहे, आणि दुसरी लोणार सरोवर जी की बुलढाण्यात आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार झाला. त्यामुळे आपण 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करतो. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जागतिक आर्थिक मंच ने हा निर्देशांक प्रथमच प्रकाशित केला आहे. भारताने 76वा क्रमांक पटकावला आहे. डेन्मार्क हा देश अव्वल आहे. आंध्र प्रदेशातील महत्त्वाच्या घटना: आंध्र प्रदेश राज्याने विधान परिषद बरखास्त करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर केला आहे. 3 राजधानी विधेयक आंध्र प्रदेशने आणले आहे. त्यामध्ये प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम असणार आहे. कायदेविषयक राजधानी अमरावती असणार आहे. न्यायिक राजधानी कुर्नूल असणार आहे. तसेच 5 उपमुख्यमंत्री असणारे देशातील पहिले राज्य आंध्र प्रदेश ठरले आहे. आंध्र प्रदेशने दिशा कायदासुद्धा आणलेला आहे, ज्यामध्ये बलात्कारसारखे गुन्हे करणाऱ्यांना 21 दिवसाच्या आत फाशी देण्याची तरतूद आहे. आर्थिक सर्वेक्षण 2019-20, इकॉनॉमिक सर्वे 2019-20. निळसर जांभळ्या रंगाचा अहवाल होता. संकल्पना संपत्ती निर्मिती. IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारताची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर. GDPच्या चालू किमतीनुसार फिस्कल डेफिसिट 3.3%. परकीय गंगाजळी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स 461.2 अब्ज अमेरिकी डॉलर्स. चालू खात्यावरील तूट 1.5%. भारताचे प्रथम 5 व्यापार भागीदार देश: USA, चायना, UAE, सौदी अरेबिया आणि हाँगकाँग.
शॉर्ट फॉर्ममध्ये UKUSH UCUSH लक्षात ठेवू शकता. भारतातून निर्यात होणाऱ्या टॉप 3 वस्तू: पेट्रोलियम पदार्थ, मोती व मौल्यवान खडे, औषध उत्पादने. भारतात आयात होणारी टॉप 3 वस्तू: क्रूड ऑइल, सोने आणि पेट्रोलियम उत्पादने. SDG इंडिया निर्देशांक ही द्वितीय आवृत्ती होती. या निर्देशांकाची नीती आयोगाद्वारे प्रदर्शित केला जातो. 17 पैकी 16 SDGचा समावेश यावर्षी करण्यात आला आहे. मागच्या वर्षी 14 SDGंचा समावेश करण्यात आला होता. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे की 17 आहेत. कामगिरीनुसार 4 गटात वर्गीकरण करण्यात आले आहे: अचीवर, फ्रंट रनर, परफॉर्मर, ॲस्पिरंट. अचीवर 100 गुण असणारे आणि ॲस्पिरंट 0 ते 49 मध्ये गुण असणारे. या दोन्ही गटामध्ये अचीवर आणि ॲस्पिरंटमध्ये कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नाही आहे. महाराष्ट्र परफॉर्मर गटामध्ये आहे, ज्यामध्ये 50 ते 64 गुण आहेत. आणि केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्ये फ्रंट रनर या गटामध्ये आहेत, ज्यामध्ये 65 ते 99 गुण आहेत. 2019चे साहित्य अकादमी पुरस्कार. कदाचित अजूनही या मराठी काव्यसंग्रहाला, जो की अनुराधा पाटील यांचा आहे, 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. इंग्रजी भाषेमध्ये शशी थरूर यांच्या अन एरा ऑफ डार्कनेस या साहित्यासाठी मिळाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 24 प्रमुख भारतीय भाषांमधील साहित्यासाठी दिले जातात, ज्यामध्ये 22 अनुसूचित भाषा, ज्या की आपल्या 7व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आहेत, अधिक इंग्रजी आणि राजस्थानी, म्हणजे 22 अनुसूचित भाषा, इंग्रजी आणि राजस्थानी भाषा, अशा एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो. 24 भाषांमधील साहित्यासाठी दिला जातो. याची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. CDS पदाची निर्मिती. CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. 3ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी या पदाची निर्मिती केली आहे. जनरल बिपिन रावत यांची निवड या पदासाठी झालेली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची 4 स्टार जनरल बरोबर श्रेणी असेल. CDS हे तिन्ही दलांचे प्रमुख सल्लागार असतील. CDS शिफारस सर्वप्रथम औपचारिक शिफारस के. सुब्रमण्यम समितीने केली होती. नंतर नरेश चंद्रा आणि शेकटकर समितीने सुद्धा CDS पदाची शिफारस केली होती. इंडिया स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट 2019. हा रिपोर्ट दर 2 वर्षांनी प्रकाशित होतो. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित केला जातो. 1987 पासून हा रिपोर्ट प्रकाशित होत आहे. 2019चा 16वा अहवाल आहे. देशातील एकूण वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56% आहे. 2017 सालच्या तुलनेत 0.65% वाढ झाली आहे. कर्नाटक या राज्यामध्ये वनाच्छादित क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. मागील अहवालाच्या तुलनेत वृक्ष आच्छादित क्षेत्रात सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात झालेली आहे. मागील अहवालाच्या तुलनेत कांदळवनात म्हणजेच मँग्रोव्हमध्ये 54 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे. कांदळवनात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये 1 नंबर गुजरात आणि दुसऱ्या नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 16.27 स्क्वेअर किलोमीटरची वाढ कांदळवनामध्ये झालेली आहे. रोहतांग बोगदा आता अटल बिहारी वाजपेयी बोगदा. हा बोगदा मनालीला, लेह, लडाख आणि जम्मू काश्मीरला जोडतो. 8.8 किलोमीटर लांबी या बोगद्याची आहे. 10,000 फूट म्हणजेच 3,000 मीटर उंचीवर बांधलेला सर्वाधिक लांबीचा हा बोगदा ठरेल. मनाली ते लेह अंतर 46 किलोमीटरने
कमी होईल. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुधारणा केली गेली आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती धर्मीय लोकांना नवीन कायद्यानुसार बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही आणि हे लोक भारताचे नागरिकत्व मिळवण्यास पात्र असतील. नागरिकत्व कायदा 1955 मधील तरतुदीनुसार नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने एकूण 11 वर्ष भारतात वास्तव्य केलेले असावे किंवा भारत सरकारच्या सेवेत घालवलेली असावीत अशी अट आहे. मात्र बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आलेल्या वरील 6 धर्मीय स्थलांतरितांसाठी ही अट 5 वर्ष करण्यात आली आहे. परंतु अशा स्थलांतरितांना काही प्रदेशात स्थायिक होता येणार नाही, जसे राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीतील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम राज्यातील आदिवासी क्षेत्रे. मुस्लिम समाजातील व्यक्तींचा समावेश करण्यात न आल्याने हा सुधारणा कायदा धर्मनिरपेक्ष सिद्धांताच्या विरोधात आहे अशी टीका होत आहे. तसेच राज्यघटनेतील अनुच्छेद 14 व 15 यांचे उल्लंघन होते अशी टीका सर्व स्तरातून होत आहे. तुम्ही सर्वजण नागरिकत्व चॅप्टरमधून 5 ते 11 अनुच्छेद पाहून घ्या. ग्रेटा थनबर्ग, स्वीडनमधील 16 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती, 2019ची टाईम पर्सन ऑफ द इयर असा बहुमान मिळवणारी आजवरची सर्वात तरुण व्यक्ती. राईट लाईव्हलीहूड पुरस्कार, ज्याला अल्टरनेट नोबेल पुरस्कार म्हणतात, तो ग्रेटाला मिळाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बालकांचा शांतता पुरस्कार सुद्धा ग्रेटा थनबर्गला मिळालेला आहे. 15 वर्षीय ग्रेटाने फ्रायडेज फॉर फ्युचर हे आंदोलन सुरू केले. यामध्ये ती शुक्रवारी शाळा बुडवून हवामान बदलाच्या विरोधात स्वीडन या देशाच्या संसदेसमोर निदर्शने करीत असे. टाइम्स पुरस्कार 1930 साली मिळवणारे महात्मा गांधी हे एकमेव भारतीय आहेत. 2018चा टाइम्स पुरस्कार गार्डियन्स ऑफ ट्रूथ या प्रेस ऑर्गनायझेशनला मिळाला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, 2019 हे वर्ष इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे 50वे वर्ष आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, गोल्डन जुबली इयर आहे. जीवन गौरव पुरस्कार फ्रेंच अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट हिला मिळाला आहे. सुवर्ण मयूर पुरस्कार गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा पार्टिकल्स या चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोत्तम अभिनेत्री उषा जाधव, मराठी चित्रपट माई घाट क्राईम नंबर 103 2005 या चित्रपटाला मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2019 सालचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिद्ध मल्याळी कवी अक्कीथम अथ्युथन नंबूथिरी यांना मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार एका भारतीय भाषेमधील आजीवन योगदानासाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 1961 साली झाली आहे. 1965 साली प्रथम पुरस्कार मल्याळम कविता संग्रहासाठी जी सकर कृप यांना मिळाला आहे. 1982 पूर्वी लेखकाच्या एका साहित्यकृतीसाठी दिल्या जायचा, नंतर लेखकाच्या साहित्य क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी दिला जात आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पुरस्कार हिंदी भाषेसाठी देण्यात आले आहेत. 2018चा पुरस्कार अमिताभ घोष यांना इंग्रजी भाषेसाठी देण्यात आला होता. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25 2019ची COP25 चिलीमध्ये होणार होती, परंतु ती स्पेनमधील माद्रिद येथे झाली. UNFCCC द्वारे हिचे आयोजन केले जाते, म्हणजेच युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज.
2020ची COP26 जी होईल ती ब्रिटनमधील ग्लासगो या शहरामध्ये होईल. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम उत्सर्जन तफावत अहवाल 2019. या अहवालामधील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू. 2100 सालापर्यंत पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व औद्योगिक पातळीच्या 3.2 डिग्री सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जक देश, जे की खूप महत्त्वाचं आहे, राज्यसेवेला कंबाईनला सुद्धा यावर प्रश्न येत असतात. 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला अमेरिका आहे, 3 नंबरला युरोपियन युनियन आहे आणि 4 नंबरला भारत आहे. प्रमुख कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक देश 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला अमेरिका आहे, 3 नंबरला युरोपियन युनियन आहे आणि 4 नंबरला भारत आहे. तोच सिक्वेन्स दोन्हीकडे लागू आहे. मलेशियातून सुमात्रन गेंड्यांची प्रजाती लुप्त. सुमात्रन गेंडा हा सध्या अस्तित्वात असलेल्या 5 गेंड्यांपैकी आकाराने सर्वात लहान प्रजाती असलेला गेंडा आहे. 1967 साली अखेरचा सुमात्रन गेंडा भारतातून लुप्त झाला होता. IUCNच्या लाल यादीमध्ये याचा दर्जा क्रिटिकली एंडेंजर्ड असा आहे. कोणतीही जीवसृष्टी नसणारे पृथ्वीवरील स्थळ. इथिओपियामधील डॅलोल भूऔष्णिक क्षेत्र कोणतीही जीवसृष्टी नसणारे पृथ्वीवरील स्थळ आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019. हा इंडेक्स युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP द्वारे प्रसिद्ध केला जातो. भारताचा 189 देशांपैकी 129वा क्रमांक आहे. 2018 मध्ये भारताचा 130वा क्रमांक होता. .647 मूल्यासहित भारत मध्यम मानव विकास श्रेणी या गटामध्ये येतो. पहिला क्रमांक हा नॉर्वे या देशाने, दुसरा स्वित्झर्लंड तर तिसरा आयर्लंड या देशाने पटकावला आहे. नायजर या देशाचा शेवटचा क्रमांक आहे. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी आहे 122. किंबर्ले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना. भारत 1 जानेवारी 2019 पासून अध्यक्षपद भूषवत आहे. उपाध्यक्षपदी रशिया आहे. संघर्ष किंवा रक्तहिरे यांचा बाजारातील शिरकाव रोखण्यासाठी ही प्रमाणपत्र योजना आहे. संघर्ष किंवा रक्तहिरे म्हणजे असे कच्चे हिरे ज्यांच्या विक्रीद्वारे येणाऱ्या पैशातून बंडखोर गट वैध सरकारे उलथवून टाकण्यासाठी नागरी युद्धे म्हणजे सिव्हिल वॉर्स घडून आणतात. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 1 जानेवारी 2003 पासून ही प्रक्रिया लागू केली. सध्या यामध्ये 55 सदस्य आहेत. भारत हा संस्थापक सदस्य आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019. पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. पश्चिम विभागात गुजरात हा प्रथम क्रमांकावर आहे. अव्वल राज्य, पहिला क्रमांक तामिळनाडू, दुसरा क्रमांक हरियाणा, तिसरा क्रमांक गुजरात या राज्याचा आहे. अव्वल जिल्हा पेदापल्ली तेलंगणामधील आहे.
युनेस्को सर्जनशील शहर यादी. या यादीमध्ये मुंबई आणि हैदराबाद या शहरांची निवड झाली आहे. मुंबई या शहराची निवड चित्रपट या कॅटेगरीमध्ये झाली, तर हैदराबाद या शहराची निवड गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे सुग्रासशास्त्र या कॅटेगरीमध्ये झाली. या यादीमध्ये भारतातील एकूण 5 शहरे आहेत. भारत कल्पकता निर्देशांक 2019. नीती आयोगाने हा निर्देशांक पहिल्यांदाच प्रकाशित केला आहे. पहिली 3 राज्ये कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या धर्तीवर हा निर्देशांक तयार केला आहे, म्हणजे जागतिक कल्पकता निर्देशांकच्या धर्तीवर. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2019मध्ये भारताचा क्रमांक 129 देशांपैकी 52वा आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट 2019. भारताने 190 देशांपैकी 63वा क्रमांक पटकावला आहे. 2018मध्ये भारताचे 77वे स्थान होते. न्यूझीलंड सलग 4थ्यांदा अव्वल आला आहे. 5 वर्षात भारताने 79 स्थानांची प्रगती केली आहे. गोल गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स. आदिवासी युवतींना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण देऊन डिजिटल युवा नेते बनविण्यासाठी हा प्रोग्राम आहे. 18 वर्षावरील आणि शाळाबाह्य आदिवासी युवती या लाभार्थी असतील. आदिवासी मंत्रालय आणि फेसबुकद्वारे हा प्रोग्राम सुरू केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019. सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सने तयार केला. 2005 सालापासून दरवर्षी प्रदर्शित होत आहे. 2012 ते 16मध्ये महिला आयुर्मान म्हणजेच लाईफ एक्सपेक्टेन्सी ऑफ विमेन 70.2 वर्ष, तर पुरुष आयुर्मान 67.4 वर्ष, म्हणजे महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे. इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट म्हणजेच IMR 2017 प्रमाणे 33 आहे. इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट म्हणजे 1 वर्षाखालील बालकासंदर्भात मोजला जातो. MMR म्हणजेच मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजेच माता मृत्यू दर, यामध्ये केरळ या राज्याचा MMR सर्वात कमी आहे, जो की 46 आहे. हा दर 1 लाख बालजन्मांमागे मोजला जातो. आसामचा सर्वात जास्त माता मृत्यू दर आहे, जो की 237 आहे. जागतिक प्रवास व पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक 2019. भारताने 34वा क्रमांक पटकावला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रदर्शित केला जातो. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 2019 या वर्षाचा आयोजक 2019च्या पर्यटन दिनाच्या आयोजक भारत आहे आणि भारताला हा मान पहिल्यांदाच दिला गेला आहे.
म्हणून हा इंडेक्ससुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होतो. शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक. नीती आयोगाने जागतिक बँकेच्या जागतिक मदत घेऊन बनवला आहे. केरळ राज्य प्रथम आहे. उत्तर प्रदेश सर्वात खाली आहे. छोट्या राज्यामध्ये मणिपूर प्रथम आहे. ओपेकमधून इक्वेडोर बाहेर. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. इक्वेडोर हा देश 1973ला सदस्य बनला होता. पुन्हा 1992 ते 2007 या काळामध्ये तो बाहेर पडला होता. पुन्हा आता 2020 मध्ये तो बाहेर पडला. सध्या सदस्य ओपेकमध्ये 13 आहेत. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे, ॲक्वाज इव्हिल किंग म्हणजेच ACUAS ॲक्वाज इव्हिल EVIL किंग KING. ए म्हणजे अंगोला, सी म्हणजे काँगो, यू म्हणजे UAE, ए म्हणजे अल्जेरिया, एस म्हणजे सौदी अरेबिया, ई म्हणजे इक्वेटोरियल गिनिया, व्ही म्हणजे व्हेनेझुएला, आय म्हणजे इराक, एल म्हणजे लिबिया, के म्हणजे कुवेत, आय म्हणजे इराण, एन म्हणजे नायजेरिया आणि जी म्हणजे गॅबॉन. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मी 2-3 दिवसामध्ये अपलोड करील. आशा करतो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमुळे फायदा होईल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.